नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता कमळी मुंबईमध्ये आलेली असते, ते म्हणजे तिच्या वडिलाला शोधण्यासाठी. पण आता मुंबईत आलेल्या कमळीसमोर एक खूप मोठं रहस्य तिला डोळ्यासमोर बघायला मिळणार आहे, ते म्हणजे रोहितचे. हो, आता रोहितने नयनतारा, ऋषी आणि राधिकाला खूप मोठा धोका देत इकडे मात्र दुसऱ्या संसाराला सुरुवात केलेली असते. खरंच हा क्षण काय असतो, ज्यामुळे आता रोहितला अशा अवस्थेत बघून मात्र इकडे कमळीला धक्का बसते आणि जेव्हा कमळी ते ऋषीला सर्व सांगते, तेव्हा मात्र ऋषीसुद्धा आश्चर्यचकित होते. इकडे मात्र आता ऋषी आणि लगेच कमळी कॅन्टीनमध्ये बसलेल्या असतात. त्यावर आता कमळी बोलते की ऋषी सर, तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहे. तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. मी थोडं मला आता फॉर्म द्यायचा आहे ना, फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे मला काही झेरॉक्स लागणार आहेत, म्हणून मी बाजूच्या कॅफेवर जाते आणि तिथून झेरॉक्स काढून आणते. त्यावर आता कमळी लगेच कॅफेकडे जाते आणि ऋषी बोलते की ठीक आहे, मी आणू का? त्यावर कमळी बोलते की नको, मी सांगते सर, तुम्ही करा आराम. त्यावर आता लगेच इकडे कमळी कॉलेजच्या ॲडमिशनसाठी काही झेरॉक्स काढण्यासाठी ती म्हणजे आता जाते झेरॉक्स कॅफेवरती. आता तो झेरॉक्स कॅफे जो असते कॉलेजकडचा, तो असतो बंद. म्हणून आता लगेच त्या झेरॉक्सवाल्याला विचारते की तुमचा कॅफे बंद आहे, मग समोर कुठं कॅफे आहे का? तेव्हा आता तो झेरॉक्स कॅफेवाला बोलते की हो, थोडंसं समोर जा तुम्ही रिक्षाने, त्यानंतर तुम्हाला कॅफे दिसणार. त्यावर आता कमळी एक रिक्षा पकडते. तेवढ्यातच आता रिक्षावर बसल्यानंतर तिला रोहितची गाडी दिसते आणि रोहितच्या गाडीत एक दुसरीच महिलेबद्दल तिला रोहित दिसते. तेव्हा आता कमळीला असं रोहितचं आणि त्या बाईचं वागणं काही पटत नसते, कारण आता ते असे अलगच वागताना दिसतात आणि इकडे मात्र आता कमळीच्या मनात संशयाचं भूत तयार होते. म्हणून आता कमळी बोलते की नाही नाही, असं रोहितदादा करू शकत नाही. पण नाही, रोहितदादा दुसऱ्या एका बरोबर आहेत आणि हे नेमकं काय, आणि त्यांच्यासोबत एक मुलगीसुद्धा आहे. नाही, मला जावंच लागणार आणि खरंच हे काय आहे ना, माझ्या मनातील हे भूत मला काढावंच लागणार. कारण त्या अगोदरसुद्धा मी रोहितदादाला याच बाईबद्दल म्हणजे बरोबर बघितलं होतं कॅफेमध्ये, आणि आता रोहितदादा पुन्हा त्याच बाईबरोबर काय करतात? त्यावर आता लगेच इकडे ऑटोवाल्याला म्हणजे त्या रिक्षावाल्याला आता कमळी सांगते की ते गाडी दिसते ना व्हाईट कलरची, त्याच्या मागे तुम्ही चला. त्यावर आता कमळी लगेच रोहितची गाडी एका टी कॅफेच्या समोर थांबते आणि तिथं मात्र आता रोहित एका बाईसोबत खाली उतरते आणि आता तिचा हात हातात घट्ट पकडते आणि आता कमळीला नक्की संशय येतो की नाही. ती जसा विचार मनात करते की खरंच ही बाई नेमकी रोहितची आहे तरी कोण? मैत्रीण म्हणावं तर मैत्रीण अशी वागू शकत नाही, नेमकी आहे तरी कोण? तेव्हा आता लगेच गाडीमधून एक 3 वर्षाची चिमुकली बाहेर येते आणि रोहितला ती पप्पा अशा आवाजाने हाक मारते. तेव्हा मात्र इकडे आता कमळी हादरते. आता कमळीला काय करावं कळत नाही. तेव्हा आता इकडे रोहित त्या 3 वर्षाच्या मुलीला जवळ घेते आणि बोलते की खरंच माझी प्रिन्सेस ना आहेच खूप छान. खरंच डॅडाला ना कधीच ती त्रास देत नाही. आणि तेव्हा ती 3 वर्षाची मुलगी बोलते की हो, तिचा डॅडा तर आहे छान. तेव्हा आता लगेच इकडे ती जी रोहितसोबत बाई असते ती बोलते की हो, बायकोचं सुद्धा काही लाड पुरवायला हवे ना. तेव्हा आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की राधिकाशी चीट करत इकडे मात्र रोहितने दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्याला 3 वर्षाची मुलगीसुद्धा आहे. तेव्हा आता कमळी बोलते की नाही, रोहित दादा असं कसं करू शकता? राधिका वहिनी आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे, यांना चीट करून रोहित दादा असं घरच्यांच्या लपून दुसरं लग्न कसं करू शकता? नाही, बस झालं. आता रोहित दादाला मी राधिका वहिनीला चीट करू देणार नाही. त्यांचं किती प्रेम आहे त्यांच्यावर, किती विश्वास आहे स्वतःच्या नवऱ्यावरती, आणि हे असे करतात. काहीही झालं तरी आता ऋषीला ही गोष्ट सांगावी लागणार. म्हणून आता लगेच कमळीकडे ऋषीचाच मोबाईल असतो, तिने काही कामानिमित्त बाहेर आणलेला असतो. त्या मोबाईलमध्ये आता एक छोटासा व्हिडिओ इकडे कमळी रोहितचा आणि तिची दुसरी जी बायको असते आणि मुलगी असते त्याचा एक व्हिडिओ बनवते आणि तो शूट करते. सरळ आता मात्र इकडे कमळी रस्त्याने जात असते. तेवढ्यातच आता ऋषीसुद्धा तिला शोधत आलेला असतात. आता कमळीला ती 2 वेळा ऋषी आवाज देते.
पण कमळी मात्र खूप विचारात पडलेली असते. तिच्या डोळ्यासमोर एकच चेहरा येत असते, ते म्हणजे राधिका वहिनीचा. तेवढ्यातच आता लगेच ऋषी कमळीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की आता लगेच इकडे खांद्यावरती हात ठेवल्यावरती कमळी आता जोरात भीतीपोटी आता ओरडते. तेव्हा ऋषी बोलते की चिल, मी आहे कमळी, आणि तू काय एवढ्या विचारात चालली गं? मी किती आवाज देत होतो तुला, आणि तू किती वेळ झाली आलेली आहे, मला किती चिंता वाटत होती. सांगायचं ना की तू दूरच्या झेरॉक्स कॅफेवर चाललेली आहे. त्यावर आता इकडे कमळी बोलते की ऋषी सर, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सांगू की नाही असं मला वाटत आहे, कारण मी जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्या घरात वादळ येऊ शकते. त्यावर ऋषी बोलते की हे बघ कमळी, सत्य कधीही लपवायचं नसतं, आणि काय सांगायचं आहे सांग, आणि तुझ्या मनावरील ओझं कमी कर. त्यावर कमळी बोलते की आता लगेच ऋषीच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ काढलेला असतो, आता तिने तो म्हणजे रोहितचा आणि त्याच्या दुसऱ्या बायकोचा आणि 3 वर्षाच्या मुलीचा तो व्हिडिओ आता ऋषीला देते. ऋषी आता तो व्हिडिओ बघते आणि आता ती मुलगी, लहान मुलगी स्वतःच्या भावाला पप्पा म्हणताना ऐकून मात्र ऋषी हादरतो, आणि आता त्याला सुद्धा आता राधिका वहिनीची कीव यायला लागते की खरंच राधिका वहिनी याच्यावरती किती विश्वास ठेवते आणि हा किती तिला चीट करते खरंच. त्यावर आता कमळी बोलते की काय करायचं ऋषी सर, आपण हे सत्य आता राधिका वहिनीला सांगायला हवं, कारण मला नाही वाटत की असं कोणाच्या नवऱ्यांनी बायकोला चीट केल्यावर त्या बाईपासून हे सत्य लपवून ठेवायचं. त्यावर आता ऋषी बोलतो की पण कसं सांगायचं गं, तुला माहिती आहे ना, हा रोहित दादा कधीही तिच्याशी नीट वागला नाही, पण तिने नेहमीच त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. एक बायको कसं खपवून घेणार की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बोलते की हो कमळी, आताच्या आता चल आणि आपल्याला हे सत्य नयनताराला म्हणजेच आईला सांगायला हवं. त्यानंतर आता आई जो योग्य निर्णय घेणार तोच निर्णय आता सर्वांना मान्य करावा लागणार. त्यावर आता लगेच एक रिक्षा पकडत आता नयनतारा हाऊसमध्ये इकडे ऋषी कमळीला घेऊन जाते. तेव्हा आता अशी कमळी ऋषीसोबत दिसताना मात्र नयनताराला प्रचंड राग येते. तेव्हा ती आता खूप ओरडायला लागते. तेव्हा ऋषी बोलते की शांत बस आई, मी इथं राहायला आलेलो नाही आहे. मी तुला शब्द दिलेला होता की मी या घरातून एक वेळ बाहेर गेलो की पुन्हा येणार नाही, पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर कमळी तो पुरावा दाखव असं आता ते नयनतारासमोर बोलते, आणि लगेच कमळीने स्वतःच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ शूट केलेला असतो तो आता नयनताराला दाखवते, आणि नयनतारा सर चेअरवर खालीच बसते. तेव्हा मात्र आता तिथं रोहित येते, आणि रोहितच्या नयनतारा जबरदस्त अशी कानाखाली लावत आता तो व्हिडिओ दाखवत आता जे काही सत्य आहे ते उघडण्याचा प्रयत्न करते. पण इकडे मात्र रोहितला प्रचंड राग आलेला असतो की कमळीमुळेच हे सर्व घडलेलं आहे. त्याने एवढ्या दिवसापासून जे सत्य लपून ठेवलं ते कमळीमुळेच बाहेर आलेलं आहे असं त्याला वाटते. म्हणून आता कमळीचा मालिकेमध्ये एक आणखीन दुश्मन तयार झालेला आहे. कामिनी तर आहे, पण आता कमळीचा दुश्मन रोहितसुद्धा झालेला असतो. अशा प्रकारे प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये हा टर्निंग पॉईंट येत आता रोहितचं दुसरं लग्न झालेलं आहे, हा ट्विस्ट येत आता मालिकेमध्ये पुन्हा धमाका होणार आहे. असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.